हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला टिफिनसाठी अगदी झटपट होणारी अशी भेंडीची रेसिपी दाखवणार आहे. तर चला लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. आता इथे बघा मी भेंडी घेतली आहे. ही भेंडी मी रात्रीच धुवून ठेवली होती, स्वच्छ कपड्याने पुसून डब्यात भरून ठेवलेली, म्हणजे मग सकाळी घाईच्या वेळेत आपल्याला भेंडी धुवून ती वाळवेपर्यंत जास्त वेळ जातो. जर तुम्ही चिरूनही ठेवलीत तर अतिउत्तम, म्हणजे मग सकाळी डायरेक्ट फोडणी देता येते. तर काही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या फॉलो केल्यामुळे आपल्याला फायदा होतो बराचसा आणि आपला वेळ वाचतो दुसऱ्या दिवसाचा. तर बघा आता इथे मी अशा पद्धतीने तीन तीन करून अशा भेंडी घेणार आहेत आणि चिरणार आहे, म्हणजे मग पटपट चिरून होतात आपल्या भेंडी. ह्याची देठं काढून टाकायची आणि चेक करायचं की भेंडी किडीची आहे की काय, कारण की बऱ्याचदा भेंडी किडीची असते. भेंडी घेताना कवळी घ्या, निबार वगैरे घ्यायची नाही कधीच. कवळी भेंडी बघून घ्यायची. त्याचं समोरचं जे टोक असतं ते तोडून पाहिलं की समजतं भेंडी कवळी आहे की नाही. आणि मध्ये मध्ये असं चेक करायचं की भेंडी किडीची तर नाही आहे ना. अशा छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये देत असते, त्यामुळे जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईकसुद्धा करून घ्या. आता बघा इथे मी सगळ्याच भेंडी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे. आता संपूर्ण चिरताना तुम्हाला नाही दाखवणार, कारण की प्रत्येकालाच म्हणजे भेंडी चिरता येते थोडक्यात. तर अशा पद्धतीने मी आता ही सगळीच भेंडी चिरून घेते. तोपर्यंत जर तुम्ही खरंच लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि यापूर्वीसुद्धा भेंडीचे भरपूर प्रकार मी दाखवलेले आहेत आपल्या व्हिडिओ चॅनलवरती. तर ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर हा व्हिडिओ संपल्यानंतर नक्कीच एकदा चेकआउट करा. वेगवेगळ्या पद्धतीने भेंडी आपण कशी करू शकतो किंवा इतरही भाज्या, त्याच्या भरपूर रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तर आता पाहू शकता तुम्ही आपली सगळी भेंडी जवळपास चिरून झालेली आहे. तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण भेंडी चिरून घेतलेली आहे. तीन तीन करून चिरली की मग जरा पटपट चिरून होते. एक एक किंवा दोन दोन धरून मग जरा जास्त वेळ लागतो. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही 3पेक्षा जास्त भेंडी एकत्र चिरलीत तरी चालेल. तर चला आता फोडणीची तयारी करूया आपण. इथे बघा कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकले. तेल गरम होऊन द्यायचं. तेल छान तापलं की त्यामध्ये मग मोहरी घालायची. लक्षात घ्या गॅस खूप फास्ट ठेवू नका, मीडियम गॅसवरच आपल्याला फोडणी करायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान फुलून द्यायचं. त्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून मधनं कट करून घेतलेत मी, म्हणजे मग त्याचा फ्लेवर छान उतरतो. आणि कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला. आता लसूण थोडा गुलाबी होईपर्यंत छान तेलावरती परतवून घेऊया. फोडणी देताना कधीही गॅस मीडियम ठेवा, म्हणजे मग मसालेसुद्धा जळत नाही आणि फोडणीसुद्धा करपत नाही आपली. आता बघा हळद घातली आहे, लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर घातली आहे. त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे आपल्याला. कोणताही गरम मसाला घाला तुम्ही, मी गोडा मसाला वापरला आहे. त्यानंतर धना पावडर घालायची आहे. आज आपण मसाल्यातली भेंडी करतोय. तुम्हाला जर मसाले घालायचे नसतील तर फक्त हळद, धना पावडर आणि हिरव्या मिरच्या घातल्यात तरी चालेल. हिरव्या मिरच्या आधी घाला मग तेलामध्ये, आणि नंतर मसाले घाला मिरच्या फ्राय झाल्यानंतर. आता हा सगळा मसाला मी तेलावरती एक अर्धा मिनटं फक्त परतवून घेतलेला आहे. आणि आता यामध्ये आपण भेंडी घालून घेऊया जी कट करून घेतली होती. ही संपूर्ण भेंडी आपल्याला छान अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. जसं व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने गॅस मीडियम ठेवा, नाहीतर मसाले करपू शकतात. आता हे छान एकजीव आपण असं मिक्स करून घेऊया, म्हणजे संपूर्ण मसाले भेंडीला लागले गेले पाहिजे. तर बघा मी छान मिक्स करून घेतलं हे संपूर्ण. आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि पुन्हा हे एकजीव करून घ्यायचे. तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आपण मसाले टाकले त्यावेळेस मीठ टाकलं तरीसुद्धा चालणार आहे, किंवा असं नंतर घातलं तरी चालेल. आता संपूर्ण मीठ एकजीव करून झालं की झाकण ठेवायचं आहे 1-2 मिनटासाठी फक्त. आणि 2 मिनटाने बघा झाकण काढून आपण चेक करूया भेंडी शिजली आहे का. आपण ही वेगळ्या पद्धतीची भेंडी करतोय, तर लक्षात घ्या यामध्ये अजूनही जिन्नस घालायचे बाकी आहेत आपल्याला. भेंडी आपल्याला 70% शिजून द्यायची आहे. 70 ते 80% भेंडी शिजून द्यायची. त्यानंतर ना आपण दुसरा जिन्नस घालणार आहोत. तर इथे बघा मी चेक केलं भेंडी शिजली आहे का. थोडी भेंडी शिजलेली नाही वाटत मला, थोडी कच्ची वाटली जास्त, म्हणजे 50% शिजली आहे असं वाटलं. त्यामुळे मी पुन्हा हे हलवून झाकण ठेवते आहे. 1 ते 1.5 मिनटं पुन्हा झाकण ठेवून घेतलं आहे मी.
आणि बघा छान वाफ बसली आहे आणि भेंडी आपली छान 80% शिजलेली आहे. तुम्हाला मी दाखवते आणि त्याच्या रंगावरनं सुद्धा लगेचच समजतं भेंडी कितपत शिजली आहे ते. आता बघा इथे मी दाखवते तुम्हाला. आपली भेंडी बघा व्यवस्थित अशी शिजली गेली आहे, एक 80%, थोडीशीच बाकी आहे. तर आता इथे मी छोटी अर्धी वाटी बेसन पीठ घालणार आहे. बेसन पीठ पेरून केलेली भेंडी खरंच खूप चविष्ट लागते. चपातीसोबत खा किंवा वरम भातासोबत तोंडी लावायला म्हणून जरी केलीत तरी खरंच खूप कमाल होते ही भाजी. तुम्ही जर लाल तिखट वापरायचं नसेल तर हिरवी मिरची, लसूण, अद्रक थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं तर मग अतिउत्तम, खूपच चविष्ट होते त्या पद्धतीने सुद्धा केली तर वेगवेगळ्या पद्धतीने अशी भेंडी करत राहा आणि खात राहा. लहान मुलांची खूप फेवरेट आहे आणि त्याचबरोबर मोठ्या माणसांना सुद्धा आवडते. त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने करून पहा, सगळे खूप आवडीने खातील. आता हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा 1 ते 2 मिनटं भेंडी होऊन द्यायची आहे, कारण की बेसन पीठ शिजायला वेळ लागतो. त्यामुळे 1-2 मिनटं झाकण ठेवून ही भेंडी व्यवस्थित होऊन द्यायची, म्हणजे मग बेसन पीठ आपलं छान शिजलं जाईल. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज नक्कीच एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आता इथे बघा 2 मिनटं मी झाकण ठेवून भेंडी होऊन दिलेली आहे. अगदी मोकळी फडफडीत अशी ही भेंडी तयार होते. अजिबात चिकट वगैरे होत नाही. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. खूप जास्त छान लागते. त्यामुळे नक्कीच एकदा तरी करून पहा. बघा आपली भेंडी झालेली आहे. मस्त अशी कोथिंबीर घालूया वरतून आणि ही पुन्हा एकजीव करून घेऊया. कोथिंबीर घातल्यामुळे भेंडीचं रूप अजून खुलून येतं आणि ती खायलासुद्धा खूप छान लागते. कोथिंबीर घालताना गॅस बंद करायला विसरू नका. गॅस बंद करूनच कोथिंबीर घालायची आणि मग आपली भेंडी रेडी झाली आहे. तर चला, व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर नक्कीच लाईक करा. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.